बीड नगर परिषदेच्या वतीने बीड शहरातील भाजीमंडी परिसरामध्ये मतदान जनजागृती करण्यात आली। बीड जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी मतदान आहे। या संदर्भात आज गुरुवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 4 वाजता मतदान जनजागृती करण्यात आली। या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले होते। बीड जिल्ह्यामध्ये दिनांक 13 मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे। त्या संदर्भात प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले असून प्रशासनाच्या सूचनेनुसार बीड नगर परिषदेच्या वतीने मतदान जनजागृती संदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। या संदर्भात बीड शहरातील भाजीमंडी भागामध्ये या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली। रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले आहेत। या माध्यमातून मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, सर्वांनी मतदान करावे। मतदान हे आपल्या हक्काचे असून कोणीही मागे राहू नये, या संदर्भात सर्वांनी जनजागृती केली। भारतातील नागरिकांचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास असून ही शपथ घेतो की आम्ही आमच्या देशातील लोकशाही परंपरांचा आज आम्ही नारी शक्ती संस्था संघामार्फत रांगोळी स्पर्धा, महिला बचत गटातील महिलांची रांगोळी स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा घेतलेली आहे। या अंतर्गत आम्ही आपल्या बीड शहरातील मतदानाचा टक्का कसा वाढेल याच्यावर भर दिलेली आहे। त्यातून रांगोळी दरम्यान आम्ही मतदान जनजागृती केलेली आहे। हा आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जो आम्हाला आदेश होता त्यामार्फत आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे आणि ह्या कार्यक्रमातून नक्कीच मतदानाचा टक्का वाढेल असं आम्हाला वाटतं। मॅडम दीपाताई मुदळे मॅडम, तसंच निवडणूक आयोग सध्याच्याला आपण बघितले भारतभर देशामध्ये किंवा ज्या टप्प्यात आता इलेक्शन झालेलं आहे तर मतदानाची टक्केवारी दरवर्षी 5% कमी होत आहे। या अनुषंगानेच निवडणूक आयोग व बीडच्या जिल्हाधिकारी मॅडम यांच्या सूचनेनुसार प्रत्येक विभागाला त्यांनी अशा सूचना दिल्या होत्या की आपल्या सरावांस कसा जनजागृती करता येईल। याच धर्तीवर एन्युअल विभाग, दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान व नगर परिषद व नारी शक्ती वस्तीस्तर संघ यांच्या वतीनं आम्ही बचत गटातील जे महिला आहेत बीड शहरामध्ये त्या सर्व महिलांना व कुटुंबातील सदस्यांना एकत्र येऊन त्यांच्यामध्ये कसं प्रत्येक घरोघरी कॉलनीमध्ये संघटना करून टक्का कसा वाढेल याविषयी केलं। त्या माध्यमातून प्रयत्न किंवा काही स्पर्धा ठेवण्यात आल्या।